लाचारीची दोरी कापून टाकणारा शेलार मामा आज पाहिजे. लढा नाहीतर मरा, पण मागं फिरू नका असं सांगणारा शेलार मामा पाहिजे आज महाराष्ट्र. मला बघितल्यानंतरच त्यांनी मला जय भीम जय महाराष्ट्र केलं. उद्धव साहेबांनी सुद्धा. उद्धव साहेब एक असं प्रेमळ व्यक्तिमत्व आहे. पाठीवर एकदा हात फिरवला की ते माफ करतील. तर 2-4 शिवराळ भाषेतले शब्द जर राऊत साहेब हसडत असतील तर ते काय वाईट नाही असंही मला वाटतं. शेवटचा शिवसैनिक जोपर्यंत आहे तोपर्यंत ही शिवसेना आहे. धर्म धोक्यात कसा आहे? धर्म कुठला धोक्यात नाही, माणूस धोक्यात आहे. लाडक्या बहिणी हा 1,500 देऊन आंधळ्या बनवत चालण्याच काम आहे. ही स्कीम जर इंग्रजांना कळली असती तेव्हा अजूनपर्यंत देश स्वातंत्र्य झाला नसता. रामकृष्ण हरी माऊली म्हणणारा एक समाज अस्वस्थ आहे ना आज. म्हणजे देवाचं नाव सुद्धा तुम्हाला राजकारणासाठी वापरलं म्हणून ठाकरेंची गरज. काल ठाकरेंच्या शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन पार पडला आणि वर्धापन दिन गाजला तो 2 गोष्टींमुळे. पहिली गोष्ट म्हणजे शिवसैनिकांना उद्धव ठाकरेंनी घातलेली भावनिक साथ, आणि दुसरी गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंचे पाणावलेले डोळे. आणि ते डोळे पाणावले त्याचं कारण म्हणजे नितीन चंदनशिवे. कांबळेंचा भगवा तुम्ही ठाकरेंच्या मंचावर फडकवला आणि आज तेच नितीन चंदनशिवे माझ्याबरोबर आहेत. आपलं ABP माझामध्ये स्वागत. उद्धव ठाकरेंच्या आधी आपलं पहिलं भाषण होणं कसा अनुभव होता? चांगला अनुभव होता. मला आनंद देणारा अनुभव होता. माझ्या कवितेबद्दल मला अभिमान वाटणारा अनुभव होता. गावगाड्यावरती कवितेचा कार्यक्रम करत फिरणारा मी. माध्यमांवरती माझे काही व्हिडिओ येत होते, ते संजय राऊत साहेबांनी पाहिले असावेत. त्यांनी मला फोन केला आणि शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनानिमित्त तुम्ही तुमच्या कविता घेऊन मुंबईला याल का असं मला विचारलं. त्यावेळेला 2 मिनटं जरा म्हटलं मी विचार करतो. आणि मी तात्काळ एक माझ्या मनात आलं की जर माझ्या कवितेला कोणी प्रेमानं बोलावत असेल, माझ्या मानवतावादी समतावादी कवितेला कोणी गोंजारत असेल तर मला तिथं जायला हवं. आणि संजय राऊत हे व्यक्तिमत्व माझं आवडतं व्यक्तिमत्व आहे राजकारणातलं. त्यांचा स्वाभिमान, एवढ्या संकट काळातसुद्धा त्यांनी पक्षाच्या सोबत उभं राहणं, अगदी जेलमध्ये सुद्धा ते गेले आणि तिथून जो ते बाहेर आले. आणि एक मराठी माणसाची जी चाललेली आताची भावना आहे. हा फोन मला 8 दिवस आधी आला होता, नंतर हे सगळं घडलेलं आहे. आणि मी त्यांना त्यांची कसली आठ नव्हती, पण मी सांगितलं त्यांना की मी माझ्यातला आंबेडकरवादी, माझ्यातला मानवतावादी, माझा फुले शाहू आंबेडकर घेऊन मी येतो आहे. तर राऊतसाहेब हसत मला म्हणाले होते की आम्हाला हे हवं आहे, आम्ही तुम्हाला तुमच्या कवितेवर प्रेम करतो. आणि मग मी गेलो, मी आलो. माझे मोठे बंधू आपल्या मुंबई विद्यापीठामध्ये लोककला विभागाचे प्रमुख आहेत, डॉक्टर गणेश चंदनशिवे. राऊतसाहेबांनी त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि मग मला गणेशदादांना सांगितलं की साहेबांचा तुला कॉल येईल. मी गाडी साईडला घेऊन थांबलो, साहेबांचा कॉल आला, आमचं बोलणं झालं. राऊतसाहेब मला जय भीम जय महाराष्ट्र असं म्हणाले आणि मी सुद्धा जय भीम जय महाराष्ट्र म्हणालो. ही जी जोडणं आहे आज महाराष्ट्राला, याची गरज आहे. माझं त्यांचं परवा 1 तासभराचं आमचं बोलणं झालं इथंच या ठिकाणी, या हॉटेलला. अगदी सर्वसामान्य माणसापर्यंत हे पोचलेलं व्यक्तिमत्व आहे. आणि राजकारणामध्ये एवढ्या मोठ्या पदावर असणारा हा व्यक्ती सामनासारख्या वृत्तपत्राचा संपादक राहून, बाळासाहेबांच्या जवळ राहून, हा सर्वसामान्य माणसाशी जोडलेला नेता आहे, नेतृत्व आहे. मला ते भावलं. राजकारणात खालावलेला चालत चाललेला दर्जा, म्हणजे ते एक संपादक असल्यामुळे त्यांची एक वैचारिक उंची फार मोठी आहे. ते एक स्वतः पत्रकार आहेत, त्यामुळे महाराष्ट्र, भारत, जग यांचा इतिहास, आजचं वातावरण, उद्याचं भविष्य ही घेणारी एक त्यांची नजर आहे. त्यातून त्यांच्या बोलण्यातून ते जाणवत होतं की कुठंतरी लोकशाही, कुठंतरी सर्वसामान्य मतदार यांचा अपमान या माध्यमातून होतो आहे. आणि हे ते सातत्यानं मला जाणवत होतं त्यांच्या बोलण्यातून, ती वेदना समजत होती. पण एवढा तो संकटाचा दिवस, एवढा फायटिंगचा दिवस असतानासुद्धा हे व्यक्तिमत्व हसत खेळत त्याला सामोरं जात होतं. आणि सतत फोन चालू होते, पण माझ्याशी ते बोलत होते आणि हसत खेळत प्रत्येक गोष्टीवर मात करत होते. त्यांच्या शिवराळ भाषेबद्दल बोलायचं झालं तर महाराष्ट्राची ही गावखेड्यावरची आमची जी भाषा आहे
त्यांची शिवराळ भाषा बघितलं तर ते मर्यादित आहे, लिमिटमध्ये आहे. आई बहिणीवरती जात नाहीत ना. आणि हल्ली काही बघितल्यावर सोशल मीडियाच्या कमेंट वगैरे तर फेक अकाउंट आहेत आणि आई बहिणीवरनं शिव्या देत आहेत. मग यांचा समाचार जर घ्यायचा असेल, विकृतीचा समाचार घ्यायचा असेल, तर 2-4 शिवराळ भाषेतले शब्द जर राऊतसाहेब हसडत असतील तर ते काय वाईट नाही असंही मला वाटतं. काल तुम्ही भाषणाची सुरुवात केली, शिवसेना, त्याच्यानंतर बाळासाहेबांवरती तुम्ही आलात, बाळासाहेबांवरती तुम्ही बोलत होतात आणि त्याच वेळेला उद्धव ठाकरेंच्या आणि रश्मी ठाकरेंच्या डोळ्यात पाणी होतं. ते भावनिक झालेले पाहायला मिळाले. त्यांच्या डोळ्यात पाणी येणं हे साहजिक होतं. त्यांचं नातं आहे, त्यांचे ते वडील आहेत. पण बाळासाहेब ठाकरेंना मी त्यांचा उल्लेख करताना सांगितलं की स्वतःच्या पत्नीवर एवढं प्रेम करणारा, मा म्हणून बोलणारा, एवढा कणखर नेतृत्व असणारा माणूस कितल्या लेवलला, म्हणजे किती संवेदनशील आहे, किती प्रेमळ व्यक्तिमत्व आहे. मी यातून बघितलं. मी प्रत्येक माणसातली चांगलं त्याच्याकडं आहे ते शोधतो, ते घेतो, शिकतो. आणि हल्लीच्या राजकारणात बघितलं तर कितीतरी मंत्र्यांचे, राजकारण्यांचे लग्नाव्यतिरिक्त बाहेर संबंध बाहेर येत आहेत, मीडियावर येत आहेत. आणि याच्यामुळं काय होतं आहे की आमच्यासारख्या संवेदनशील मनाला जो कौटुंबिक भारत आहे, कौटुंबिक महाराष्ट्र आहे, या डिस्टर्ब होतं आहे. आणि माणसं टी व्हीवर दिसत आहेत. यांच्या हे संबंध आहे, नैतिक संबंध हे संस्कृतीच्या आमच्या या सगळ्या गोष्टींच्या विरोधात झाले की घरात बातम्या बघावेत की नाही बघावेत असं आमच्या पालकांनाही वाटतं. आता असं म्हणताना म्हणालात की बाळासाहेबांना मी एक माणूस म्हणून बघतोय, राजकारणाच्या पलीकडे म्हणून बघतोय. तर तुम्हाला कळलेले बाळासाहेब काय आहेत? मला कळालेले बाळासाहेब आहेत की मराठी अस्मितेसाठी उभे राहिलेले बाळासाहेब. शिवसेनेचा जन्मच हा काही सत्तेसाठी झालेला नाही, अन्यायाविरुद्ध चिडून झालेला आहे. मग आता माझ्यावरती टीका होईल की घरात नाही पीठ, मग कशाला हवं विद्यापीठ, असं म्हणणाऱ्या बाळासाहेबांच्या स्टेजवरती चळवळीतला नितीन चंदनशिवे कसा गेला असेल. काळाच्या ओघात काही घटना होत असतात, जात असतात, पण त्यांचा पण पूर्वज जो आहे प्रबोधनकार ठाकरे हा एक वैचारिक वारसा आहे. पण बाळासाहेब त्याच्यानंतर सुद्धा कितीतरी वेळा बोलत आहेत की मी जातपात न मानणारा माणूस आहे, मला त्याची किळस येते. जाती व धर्मावर कोणी बोललं तर मग तेही बाळासाहेब हवी घेतले पाहिजेत. राजकीय म्हणून नव्हे तर सामाजिक याच्यामध्ये या व्यक्तिमत्वाचा दरारा होता. आणि आज त्याचं ते सगळं पुढं हा महाराष्ट्र वेगळ्या पद्धतीने घडला आहे. आणि मला वाटते की माझ्या नजरेतून बघितल्यानंतर बाळासाहेब ठाकरे हे एकमेव नेतृत्व महाराष्ट्रातलं माझ्या नजरेला सापडलं की उमेदवारांना तिकीटं देताना जातच विचारली नाही कोणाला. हे जाणवलं मला. आज पानटपरी चालवणारे आमदार आहेत, खासदार आहेत. आज तो बदल झाला असेल, इकडे तिकडे गेले असतील, पण गावकुसाबाहेरची पोरं ही राजकारणात आणून एक दरारा निर्माण करून त्यांना उभं केलं. आज अल्पसंख्याकांचेच कितीतरी आमदार या पक्षात आहेत. उद्धव ठाकरेंना काल आपण भावनिक झालेलं पाहिलं. अर्थातच कार्यक्रम संपल्यानंतर तुमचं बोलणं झालं असेल त्यांच्याशी, काय संवाद साधला? कार्यक्रमाच्या आधी माझं त्यांचं बोलणं झालं. मला बघितल्यानंतरच त्यांनी मला जय भीम जय महाराष्ट्र केला. उद्धव साहेबांनी सुद्धा केला. म्हणजे माझ्यातल्या कुठंतरी फुलेशाह आंबेडकरवादी असणाऱ्या माणसाला, या पुरोगामी महाराष्ट्राला हे प्रबोधनकार ठाकऱ्यांचं रक्त साथ घालते असंच मला वाटलं. 33 कोटी देवांची फलटण जिथं बर्बाद होते त्याचं नाव शिवबा असं म्हणणारे प्रबोधनकार ठाकरे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना देव मानून 33 कोटींच्या रांगेत आणून बसवणाऱ्यांची जमात इथं आहे. पण या 33 कोटींपेक्षाही पुढचे आहेत महाराज, हे प्रबोधनकार ठाकरेंनी सांगितलं. आणि म्हणून उद्धव ठाकरे ही शिवसेना. अजून काय बोलले? आजच्या महाराष्ट्रावरती ते बोलत आहेत पण नाराज दिसले नाहीत. त्यांच्या डोळ्यात, त्यांच्या चेहऱ्यावर एक जाणवत होतं की शेवटचा शिवसैनिक जोपर्यंत आहे तोपर्यंत ही शिवसेना आहे आणि कणखरपणाने ते उभे आहेत. मला त्याचा आनंद वाटला. तुमचं भाषण संपल्यानंतर मग काही बोलणं झालं? नाही, आमचं नाही बोलणं झालं. आणि रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे किंवा इतर नेते मंडळी? नाही बोलणं झालं.
विनायक राऊत साहेबांशी बोलणं झालं आणि राजाभाऊ वाजेंनी माझ्यासोबत खांद्यावर हात ठेवून फोटो काढला. मला ते भावलं. राजाभाऊ त्यांचंही व्यक्तिमत्व मला भावलं. अत्यंत साधेपणानं मी त्यांचं मनापासून कौतुक करतो. तर राजाभाऊ बाजेंचा विषय चाललाय. काल तुम्ही एक वाक्य बोललात ते खूप चर्चेत आहे की ओम राजे तुम्हाला राजे शोभत नाही, वाजेंना राजे शोभतं. ओम राजे निंबाळकर साहेब हे आमच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या तरुणांचं, ते मराठवाड्यातले आहेत. मराठवाड्याच्या बाँड्री आणि पश्चिम महाराष्ट्र बाँड्री आमच्या तुळजापूर, सोलापूर, ती बाँड्रीवरच्या मतदारसंघातनं ती खासदार आहेत. त्यांचा डॅशिंगपणा, त्यांची पक्षासोबतची असणारी निष्ठा, त्यांनी केलेली भाषणं, सर्वसामान्य लोकांशी असलेलं त्यांचं कनेक्टिव्हिटी, परत मागच्या वर्षी जो पूर आला त्या काळात पाण्यात उतरून खासदार मदत करताना हे जे ओमराजे निंबाळकर आम्ही पाहिले, त्यावेळेपासून आम्ही त्यांच्या प्रेमातच पडलो आणि अजूनही आहोत प्रेमात. त्यामुळे काल त्यांच्यावर टीका करताना मी काय एकदम घसरलो नाही. फक्त माझ्या मनाला असं कुठंतरी वाटलं की मी आधी मनातून त्यांना हा राजा माणूस आहे, हा आमचा माणूस आहे, हा आमचं नेतृत्व आहे असं वाटत होतं. काल ते कुठंतरी थोडंसं मनाला वेदना झाली की ओमदादासुद्धा या यादीमध्ये दिसत आहेत. तर मग ते ओमच्या शब्दाच्या पुढचा जो राजे शब्द आहे हा शोभून दिसत नाही, तो आमच्या वाजेंच्या राजाभाऊंना शोभून दिसतो. कारण त्यांच्या डोळ्यातून आलेल्या निष्ठावंती अश्रूंची काल शिवसैनिकांना प्रेरणा दिली आणि महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य मतदारसंघाला, मतदाराला सुद्धा राजाभाऊंचे पाणावलेले डोळे भावलेले आहेत. तुम्ही आता ओमराजेंचं सांगताय की ओमराजे महापूर आला त्यावेळेला उतरले, त्याच्यानंतर त्यांनी एवढी मदत केली. कधी वाटलं होतं ओमराजे शिंदेंसोबत जातील? हा खूप मोठा धक्का आहे आमच्यासारख्या संवेदनशील मनाच्या असणाऱ्या कार्यकर्त्यांना. जर ओमराजे निंबाळकर हे साथ सोडू शकतात तर राजकारणात काहीही होऊ शकतं. इथंपर्यंत विचार करण्याच्या लोक आज विचार करत आहेत की ही माणसंसुद्धा, म्हणजे त्यांनी कितीतरी वेळा भाषणातून शपथ घेतलेत. उद्धव साहेबांनी त्यांच्यावर दिलेलं प्रेम की मरेपर्यंत, शेवटचा श्वास असेपर्यंत. असं काय घडतंय की राजकारणामध्ये? आता ह्या फार मोठ्या राजकीय घडामोडी गोष्टी आहेत. आता काय फक्त शिवसेनेतलेच जात नाहीत ना. पण ओमराजे, कारण की आता 6 खासदार गेले तर 6 खासदार गेलेच आहेत, पण त्यांची चर्चा आहेच, नक्कीच आहे. पण दुःख जे झालंय ते ओमराजे गेल्याचं सगळ्यांच्याच मनात, आणि चर्चाही तशीच आहे. कारण की बाकी सगळे जातील असं लोकांना वाटलंही असेल कदाचित, पण ओमराजे जातील. कारण की ओमराजांनी तर सांगितलंय की उद्धव ठाकरे म्हणजे माझा भाऊ आहे, मी त्यांच्यासाठी जीव पण. ओमराजेंचं सर्वसामान्य माणसाशी असणारं नातं, तरुणांना साथ घालणारी त्यांची भाषा, त्यांचं काम, त्यांचा निर्भीडपणा हा आम्हाला भावलेला होता. त्यामुळं कुणी जरी नसेल तरी हा माणूस शेवटपर्यंत स्वाभिमान घेऊन मैदानात उभा असेल असा एक विश्वास प्रत्येक तरुणाच्या मनात झालेला असल्यामुळे ते गेल्यानंतर थोडासा त्रास फक्त काही शिवसैनिकाला झालेला नाही, प्रत्येकाला झाला. महाराष्ट्रातल्या सुसंस्कृत समजदार माणसाला याचा त्रास झाला. पण अजून ते काही शिंदेंसोबत दिसले नाहीयेत, तर तुम्ही अजून ओमराजेंना काही सल्ला द्याल का? कारण की तुम्ही एक सच्चे कार्यकर्ते म्हणून. माझी त्यांना विनंती आहे की तुमचं राजेपण जपा, तो स्वाभिमान. सत्ता येईल जाईल, पद येतील जातील, तुम्ही पुन्हा या आपल्या मैदानात या, साहेबांना भेटा. उद्धव साहेब एक असं प्रेमळ व्यक्तिमत्व आहेत, पाठीवर एकदा हात फिरवला की ते माफ करतील. माफ करण्यास संबंध येणार नाही, कारण तेवढं त्यांचं जवळचं नातं आहे. पण आता बघूया काय होतंय, कारण ते जर परत आले तर एक नवा जल्लोष, नवा उमेद फक्त शिवसैनिकांसाठी नाही, महाराष्ट्रातल्या तमाम राजकारणाकडं अजूनही आशावादी पाहणाऱ्या नजरेंना काहीतरी आशा मिळेल ही अपेक्षा आहे. म्हणून त्यांना ही साथ आहे माझी.
ओमराजे उद्या जेव्हा शिंदेंसोबत दिसतील एकत्र एका मंचावरती तेव्हा कसं वाटेल कार्यकर्त्यांना? कार्यकर्त्यांना साहजिकच आहे, वाईट वाटेल, पण हा शिवसैनिकांचा इतिहास बघितला, हे काही खचणारे नाहीत. 5-6 वेळा शिवसेना फुटलेली आहे, पुन्हा उभी राहिलेली आहे, पुन्हा हे सगळं सुरू राहिलेलंच आहे. एक सर्वसामान्य माणसाच्या मनातला त्यांच्याविषयीचा जो आदर आहे, हा एवढं 5 वर्ष तरी त्यांचं ते राजेपण जाईलच. कारण शिवसेनेला ही मतं दिलेली आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाला ती मतं आलेली आहेत. बाळासाहेब ठाकरे या नावाला ती मतं आलेली आहेत. ओमराजेंना ती मतं आलेली आहेत. त्यांच्या या शिवसेनेसोबत असल्यामुळं ती आलेली मतं आहेत. तर त्या मतांचा जर अपमान करून त्यांना तुडवून तुम्ही जर तिकडं जात असाल तर निश्चितच राजेपण तुमचं निघून जाईल. काल उद्धव ठाकरेंना तुम्ही हात जोडून सांगितलं की उद्धव ठाकरे, मला असं दिसतंय की तुमची लवकरच सत्ता येईल, पण हात जोडून सांगतो की गेलेल्यांना परत घेऊ नका. हे मी फक्त उद्धव साहेबांनाच नाही तर या कॅमेऱ्याच्या तुमच्या ABPच्या माध्यमातून प्रत्येकाला हे सांगीन की तुमच्यासोबत तुम्ही ज्यांना मोठं केलं आहे ते जर सत्तेसाठी दुसरीकडे गेलेत आणि उद्या तुमची सत्ता काही एकाचीच कोणाची राहत नाही, बदल होत राहतात, तर त्यावेळेला हे पुन्हा इकडे येतात. आज भाजपमध्ये भाजपचे आहेत कोण? फडणवीस साहेब, गडकरी साहेब, ठराविक 2-3 नावं घेतली तर भाजप सोडून ही सगळी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेतून आलेली सगळी तेच आहेत. म्हणजे फक्त बॅनर बदलला आहे, माणसं तीच आहेत. याच्यामुळं काय होतं की सच्चा निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय मिळत नाही. मग तो भाजपमधला पण असू शकतो ना. आता हे 6 जण गेले, अजून किती जण जातील? मूळ जो भाजपचा कार्यकर्ता आहे, ज्यानं भाजपचा विचार पेरलेला आहे, ज्यानं भाजपचं काम केलेलं आहे, त्याला कुठेतरी अशा अपेक्षा असतील मला न्याय मिळेल. पण आता हे आल्यानंतर त्यांचं अवघड होतंय. काल तुम्ही असं बोलताना बोललात की देवेंद्र फडणवीस तुम्हाला देवाभाऊ व्हायला 1,500 वाटावे लागले, हे तुमचं एक वाक्य. आणि दुसरीकडे तुम्ही असं म्हणालात की उद्धव ठाकरे तुम्हाला, माझी आजी ज्या वेळेला TV वरती बघत होती त्यावेळेला तुम्ही आम्हाला भावासारखे वाटत होतात. काय नेमका या दोन नेत्यांमध्ये फरक जाणवतो? कोरोनाचा काळ तुम्ही आठवा, आम्ही आठवतो. घाबरलेल्या अवस्थेत आपण सगळेजण होतो. रोज मरणाऱ्यांची संख्या वाढत होती, समजत नव्हती. हादरून महाराष्ट्र, काय जग गेलं होतं. अशा काळात आधार देणारे शब्द, समजावून सांगणारे शब्द, घाबरवणारे नाही, स्वतःची जाहिरात न करता एक घरातला माणूस म्हणून हा मुख्यमंत्री कनेक्ट राहिला जनतेशी. त्यांच्यावर सुद्धा ज्यावेळी टीका होती ते बाहेर फिरले नाहीत. त्या काळात बाहेर फिरताच येत नव्हतं. जर कायदा तोडून मुख्यमंत्री रस्त्यावर आले तर लोकांनी ते पाळलं असतं का? कारण घरात बसा ही तो नियमच केलेला होता आणि तो सगळ्यांनी पाळलेला होता. पण त्या काळात काळजी घ्या, हे करा, ते करा, असं राहा, तसं राहा, यामुळे एक आधार मिळाला. त्यामुळं उद्धव ठाकरे साहेब एक मराठी मनाला मुख्यमंत्री म्हणून भावले. ते मुख्यमंत्रीपद एका कॅमेरामॅन असणाऱ्या बाळासाहेबांच्या मुलाला मिळाल्यानंतर अनेकांनी डोळे आश्चर्याने चकित झाले की आता हे कसं सांभाळणार. पण त्या काळात, त्या संकटाच्या काळात मला वाटते हाच मुख्यमंत्री महाराष्ट्रासाठी योग्य होता आणि त्या काळात ते जपलं. आणि मग आपोआप ती कनेक्टिव्हिटी झालेली आहे आमची महाराष्ट्राची. पण दादा देवेंद्र फडणवीस साहेब हे लाडकी बहीण योजना यायच्या आधी देवेंद्र म्हणूनच त्यांची ओळख होती. लाडकी बहीण योजना आली मग त्यांना देवाभाऊ म्हणायला लागले. म्हणजे देवेंद्रचं देवाभाऊ होण्यासाठी तुम्हाला योजनेच्या अंतर्गत 1,500 रुपये द्यावे लागले, असा तो बोलण्याचा रोख होता. पण फडणवीस साहेबांवरती काय माझी एवढी ही टीका नव्हती. पण मुख्यमंत्री आहेत, मी त्या पदाचा आदर राखीन. पण एक अभ्यासू नेतृत्व, अभ्यासू व्यक्तिमत्व मला प्रचंड फडणवीस साहेबसुद्धा आवडतात. पण ते विरोधी पक्ष नेते म्हणून जेव्हा असतात त्यावेळेला ते फार आवडतात. मग त्यांचं जे अभ्यासपूर्ण भाषण आहे, विरोधी पक्ष नेता कसा असावा तर देवेंद्र फडणवीस साहेबांसारखा असावा आणि मुख्यमंत्री कसा असावा तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा असावा.
काल तुम्ही बोलताना असं बोललात की दादांच्या निधनानंतर 2 दिवसांनी शपथ घेतली गेली आणि त्याच्या वेदना झाल्या. माझ्यासारख्याला वेदना झाल्या, मराठी मनाला वेदना झाल्या. मराठी म्हणण्यापेक्षा अजितदादा पवार ही नेतृत्व हे महाराष्ट्राचं जरी असलं तरी भारताच्या अनेक लोकांच्या मनातला हा दादा माणूस होता, आवडता माणूस होता. पहाटे 5ला उठून ड्युटीवर हजर असणारं हे नेतृत्व होतं. अनेक आरोप झाले, अनेक हे झालं. दादांना सत्ता हवी असायची लोकांची कामं करण्यासाठी, कारण हा लोकात राहणारा माणूस होता. पण असं नेतृत्वसुद्धा विमान अपघातामध्ये जातं त्यावेळेला विरोधी पक्षातले नेतेसुद्धा अजितदादांसाठी ढसाढसा रडत होते. विरोधी पक्षातले कार्यकर्तेसुद्धा या माणसासाठी रडत होते. अख्खा महाराष्ट्र त्या दिवशी रडला. म्हणजे गोपीनाथ मुंडे साहेब गेले, हा एक पहिला आघात. विलासराव देशमुख साहेब गेले, आमचे RR आबा पाटील गेले, आणि हा एक महाराष्ट्राला चौथा धक्का. पक्षाच्या पलीकडे जाऊन राजकारणाकडे पाहणारा पण महाराष्ट्र आहे. तर त्याच्या दुसऱ्या दिवशी कुटुंब शपथ घेत होतं. हे वाईट वाटलं. म्हणजे एवढं असं काय घडलं? थांबले असते ना सगळे, राख तरी थंड होऊ द्यायची होती. त्यांना कसली घाई झाली होती, आणि अजूनही ती अस्वस्थता जाणवतेच अनेकांच्या मनात. हे बघून वाईट वाटतं, पण बदललं पाहिजे कुठंतरी. आता मी नेहमी सांगत असतो की गाडगेबाबांचा खराटा घेऊन समाजकारण करावं आणि संत तुकडोजी बाबा महाराजांची ग्रामगीता घेऊन राजकारण करावं, फार सोपं होईल. आणि छत्रपती शिवाजी महाराज ही काय महाराष्ट्राची नाहीत, भारताची नाहीत, ही जगाची अस्मिता आहे. आणि महाराजांना पुतळ्यात ठेवणं, पुतळ्याची उंची वाढवणं आणि यावरून महाराजांची उंची मोठी करायला बघणं हा मूर्खपणा आहे. उंची वाढली वाऱ्यान ती मूर्ती पडते, तरुण पोरं ती मूर्ती फुटलेली बघून रडतात. त्याच्यावरून एक वेगळा वाद उभा राहतो. राजकारणाचा विषय नसतात महापुरुष. पुतळ्यांजवळ मेंढरांची गर्दी वाढलेली आहे. आम्हाला पुतळ्यात महापुरुष बघायची सवय झाली. आज नीट पेपर फुटतोय. 22-26 लाख विद्यार्थ्यांचं आयुष्य अस्वस्थ आहे, धोक्यात आहे. हे छत्रपती शिवाजी महाराज असते तर काय झालं असतं? या दृष्टिकोनातून महाराजांकडे आम्ही बघितलं पाहिजे. रायगडाच्या पायरीवर मावळ्यांनी रक्त सांडले तेव्हाही माती आलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या संविधान आहे या देशात. हे आम्ही सगळं जे काही चांगलं आहे आमच्या लोकांकडून आम्हाला मिळालं आहे, आम्ही यांचे विचार घेतले पाहिजेत. बसमध्ये एखाद्या मुलीवर बलात्कार होतो आणि त्या बसचं नाव जेव्हा शिवशाही असतं त्यावेळेला मनाला वेदना होतात. शिवाजी महाराजांचं नाव घेऊन कुणी एकेरी बोललं म्हणून त्याच्या आई बहिणीवरती शिव्या देणारे यांना महाराज कळत असतील? मग आमचे प्रबोधनकार ठाकरेंचा दगलबाज शिवाजी आहे. भालजी पेंढारकरांच्या गाण्यामध्ये, पिक्चरमध्ये एकेरी उल्लेख आहे, माझ्या राजार माझ्या शिवभार. एकेरी आदरार्थी यांना समजणाच झाले हल्ली. कारण राजकारणासाठी वापर करणं, हे रोबोट तयार करणं, आणि यांना समजणं झाले की आम्ही नेमकं करतोय का. आणि असा बोललं की असेही काही कमेंट येतात की आमच्या महाराजावर बोलणारा तू कोण. सगळेच छत्रपती महाराज आदर्श आहेत आमचं असं म्हणतात, आणि नंतर ही फोडाफोडी आणि हे नंतर राजकारण, हे सगळे ऑपरेशन्स, हे ज्या वेळेला तुमचं पक्षाचं दैवत छत्रपती असताना तुम्ही ज्या वेळेला हे असं राजकारण करता, त्यावेळेला एक नागरिक म्हणून बघताना त्या पक्षाकडे काय वाटतं नेमकं? मग सगळ्यांकडे बघून राग येतो. महाराजांचं नाव घेऊन तुम्ही मतदारांना साथ घालता, आणि शिवाजी महाराज हे मराठी मनाच काळीज आहे, भावना आहे. वाईट वाटतं. आज महाराष्ट्राला शेलार मामाची एका गरज आहे. तानाजी मालुसरे यांची गरज आहे. शेलार मामा का पाहिजे
की लाचारीची दोरी कापून टाकणारा शेलार मामा आज पाहिजे. लढा नाहीतर मरा, पण मागं फिरू नका असं सांगणारा शेलार मामा पाहिजे आज महाराष्ट्राला. शेलार मामा का पाहिजे की लाचारीची दोरी कापून टाकणारा शेलार मामा आज पाहिजे. लढा नाहीतर मरा, पण मागं फिरू नका असं सांगणारा शेलार मामा पाहिजे आज महाराष्ट्राला. तोडा फोडा आणि राजकारण करा हे अभिमानानं सांगतायत नेते, पण माणसं झोडा, मराठी अस्मिता घडवा, भारत जोडा, माणूस घडवा अशा सांगणाऱ्या सुसंस्कृत राजकारणाची आज महाराष्ट्राला नव्हे भारताला गरज आहे. काल तुम्ही बोललात की पहिले 2च धर्म होते, एक हिंदू आणि मुस्लिम, आता त्याच्यामध्ये पण बरेच वाढलेत. आणि मी जर स्वतःला असं म्हटलं की मी भारतीय तर लोक मला मारतात. भारतात म्हणजे एक भारतीय म्हणून आज वागत असताना हा त्रासच आहे ना. हिंदू, मुस्लिम, बौद्ध, मातंग, चर्मकार, जैन समाज एवढा शांत असणारा, शांतताप्रिय असणारा एक वर्गसुद्धा या आक्रोशामध्ये सामील झाला आहे. यानं काय होतंय, ही नवीन पिढी जी येते या पिढीवर संस्कार द्यायला आम्ही कमी पडतोय. आज स्वामी आहेत, अनेकांची श्रद्धास्थान, मग तुमचं स्वामीशी कनेक्टेड आहे तर तुम्ही डायरेक्ट स्वामीशी बोला. त्या स्वामींना जर तुम्ही मोबाईलच्या स्क्रीनवर 70% डोळे बारीक करून तुम्हाला कुणीतरी फोटो पाठवतो आणि तुम्ही मोबाईलच्या स्क्रीनवर पाया पडताय, हे स्वामींना तरी आवडेल का? आता असं मी बोलल्यानंतर खाली कमेंट देतात की तू कोण, तू कोण, हे ल ह्या शिव्या आमच्या स्वामीवर बोल. त्यांना नेमकं कळतच नाही की मी कोणावर बोलतोय. कारण आम्हाला गाडगेबाबांचा विसर पडला आणि आम्ही बोट धरले बागेश्वर बाबाचं, आणि बागेश्वर बाबाचं बोट धरल्यामुळं आमच्या मनातली श्रद्धा अंधश्रद्धेच्या रूपानं चौकात उभी राहते. आणि चौकात अंधश्रद्धा श्रद्धेची अंधश्रद्धा येऊन चौकात झाली, इथं भक्तांची असणारी भावना, राजकारण्यांचा तिकडं जाणारा कल, भविष्य बघणाऱ्यांची संख्या, आयुष्याबद्दलची अस्वस्थता, माझ्या मुलाचं कसं होईल यासाठी चिंता करणारी आई, म्हणजे या आईचं प्रेमसुद्धा आंधळं झालं आहे. माझं पोरगं कसं राहिलं पाहिजे, माझा मुलगा असा झाला पाहिजे. पण त्याच वेळेला हा शाहू फुले आंबेडकरांच्या चळवळीचा विचार जर प्रत्येक मराठीच्या घरात आला तर असा बागेश्वर खरात जन्माला येणार नाही. कारण आमचं अभ्यासक्रम जो आहे ना, तो त्यामध्ये नागरिकशास्त्र 20 मार्काचा आहे आमचं, आणि ती सुद्धा मास्तरच प्रश्न बी देतो आणि उत्तर बी तोच देते. त्याच्यात काय शिका नाही तर राहू दे अशा पद्धतीचे नागरिकशास्त्र कसं कळेल? मी तर म्हणेन की हा विषय नागरिकशास्त्र हा 5वीपासून फार कुठल्याही डिग्रीपर्यंत जावा, तिथंपर्यंत हा 100 मार्काचाच विषय ठेवा. या देशाचं राजकारण समजून घ्या आणि नागरिकशास्त्रात 80ला पास ठेवा. जसं इतर विषयात 35ला पास आहे तसं नागरिकशास्त्रात 80लाच पास. आणि जोपर्यंत हा विषय सुटत नाही तोपर्यंत त्याला पासच करू नका. ही गरज आहे. कारण रस्त्याला खड्डा असतो आणि त्या खड्ड्याच्या पुढं बॅनर लावलेला असतो, वाहने सावकाश चालवा, पुढे खड्डा आहे. पण लक्ष दिल्यानंतर लक्षात येतं की बॅनर लावायला 12,000 रुपये खर्च आलेत, खड्डा 2,500 रुपयेमध्ये मुजला असता. पण नगरसेवकांना खड्डा आहे हे आम्हाला सांगितलं म्हणून आम्ही नगरसेवकावर प्रेम करतो. म्हणून नागरिकशास्त्र पाहिजे. भावनिक साथ घालून राजकारण करावं, पण त्यातलं शहाणपणसुद्धा जनतेनं ओळखावं, आणि याचा अभाव आहे आता. तुम्ही हे म्हणताय की आता येणाऱ्या पिढीला हे गरजेचं आहे, ते गरजेचं आहे, तर दुसरीकडे जी पिढी चांगली शिकून सुसंस्कृत झाली आहे, सुशिक्षित झाली आहे, तिला कॉकरोच म्हणून हिणवलं जातं. हे अत्यंत वाईट आहे.
आणि मग ही कॉकरोच पार्टी सगळी एकत्रित येतात. त्याचा एक लीडर होतो जो अमेरिकेतून भारतात येतो. तो पहिल्या दिवशी ज्या वेळेला उभा राहतो त्यावेळेला त्याचे फॉलोअर्स प्रचंड होतात, पण त्यावेळेला त्याची जात समजते, त्यावेळेला त्यात घट व्हायला सुरुवात होते. म्हणजे संघर्ष करणाऱ्यांचा नेता सुद्धा दलित नसावा ही मानसिकता का? जोपर्यंत आम्ही या वैचारिक गुलामगिरीतनं बाहेर येत नाही, मानसिक गुलामगिरीतून आम्ही बाहेर येत नाही, आम्हाला झुरळं म्हटलं जाते ना, आम्हाला त्याचा रागच येत नाही, याचं वाईट वाटतंय. आणि तिथं सुद्धा कंगना रानौत सारख्या खासदार अभिनेत्री त्या म्हणतायत की हिंदू धर्म धोक्यात आहे आणि तुम्ही झुरळाच काय घेऊन बसलाय, नोकऱ्यांच काय घेऊन बसलाय. वाईट वाटतं ना. धर्म धोक्यात कसा आहे? धर्म कुठला धोक्यात नाही, माणूस धोक्यात आहे, हा देश धोक्यात आहे. एक सुशिक्षितपणाचं, सुसंस्कृतपणाचं राजकारण असावं, समाजकारण असावं. आणि यांच्यावरती बोलत असताना आम्ही सगळ्या मतदारांनी महाराष्ट्रातल्या हेही बघितलं पाहिजे की कोणीतरी 2,000, 3,000 आणि 5,000 देऊन आमचं मत विकत घेत असेल तर तुम्हाला मतदान करण्याचाही अधिकार नाही, राजकारणावर बोलण्याचाही अधिकार नाही, आणि खरं सांगायचं झालं तर माझ्याही शिवराळ भाषेत तुम्हाला जगण्याचाही अधिकार नाही. आणि एवढ्या मोठ्या लोकशाही असणाऱ्या देशात लोकशाही टिकवण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला उघड्या डोळ्यांनी मतदान करणं महत्त्वाचं आहे. हेच तुम्ही जर विसरत असाल तर तुम्ही भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर सुद्धा अजूनही गुलामगिरीतच आहात. फक्त इंग्रज गेलेत आणि आम्ही या गुलामगिरीत आहोत. म्हणून भगतसिंग आठवतात मला आज. काय वाटत असेल त्या फाशीवर गेलेल्या त्या पोराला, भगतसिंगाला. हसत खेळत देशासाठी फाशीवर जाणारी पोरं क्रांतिकारक त्या काळात गेली. आणि ज्या गोष्टीसाठी फाशीवर गेले त्या देशामध्ये आज असं होतंय, आज असं होते, म्हणून वाईट वाटतं. कसं सुचलं? कांबळे ही कविता जी आहे, मी पॅन्थर आहे, चळवळीतला कार्यकर्ता आहे, फुले शाहू आंबेडकरवादी. कांबळे म्हणजे हा काय एका कॅटेगरीतला हा व्यक्ती नाही. ते सांग, कांबळे हा जागा आहे, कांबळे हा लढणार आहे. लढले, ईडीनं तुडवलं, जेलमध्ये टाकलं, पण हा कार्यकर्ता रडला नाही. असा बाहेर पक्षात भगवा झेंडा फडकत घेऊन येऊन तो स्वाभिमान जागा ठेवला. कांबळे माझ्या कवितेतला हा तोच आहे का? हा कांबळे दाभोळकर आहेत, हा कांबळे अनिसच्या चळवळीत आहे, हा कांबळे ब्राह्मण बी आहे, हा कांबळे हिंदू आहे, हा कांबळे मुस्लिम आहे. पण काही लोकांना असं वाटतं की कांबळे म्हणजे हा फक्त दलित चळवळीत आहे. कांबळे तो नाही, पुरोगामी विचारांचा कांबळे. भारताकडं चेहरा पाहिले मी, नंतर रात्री टी व्हीवर पाहिले, साहेब खुश झाले होते. त्यांना असं वाटलं असेल की नरकातला स्वर्ग भोगून आल्यानंतर महाराष्ट्रातल्या एका कवीनं माझी दखल घेतली. माझं कामच आहे ते, चांगल्याची दखल घेणं. ज्या सगळ्या घडामोडी चालल्यात आत्ताच्या, म्हणजे जे मशाल चिन्हावरती निवडून आलेले खासदार होते ते पण गेले असले, बरं जे कुठल्या पक्षात जात आहेत, सगळ्यांचा ओढा जो एकाच ठिकाणी जातोय भाजपमध्ये, ते अस्वस्थ आहेत ना, म्हणून सगळ्यांना तिकडे घेत आहेत. निधी थांबवला जात असेल, काहीतरी होत असेल, पण हे सर्वसामान्य भारतीयाला, मराठी मनाला, मतदाराला आवडत नाही आहे. यासाठी बदल होईल, कारण हा देशसुद्धा पुन्हा पुन्हा उभा राहिलेलाच देश आहे. मी राजकारणाकडे बघितलं तर चांगल्या माणसांची राजकारणाला सुद्धा गरज आहे. यायला पाहिजेत, ठाकरेंनी यायला पाहिजेत, आमच्या प्रकाश आंबेडकर साहेबांनी सत्तेत यायला पाहिजे.
ठाकरेंची गरज काय? म्हणजे याचा अर्थ असा घेऊ नका की यांची गरज नाही, पण ही जी काय सुरू आहे सध्या, तोडफोड, मोड, नीटची परीक्षेचं पेपर फुटतोय, शेतकरी आज कर्जमाफीची वाट बघत बसलाय, शेतकऱ्यांना बोललं झालंय, मंत्री संसदेमध्ये ती पत्ते खेळत आहेत. ह्या बातम्या कमी आणि रोज काहीतरी वेगळंच बातम्या स्क्रीनवर आहेत. शिक्षणावर कोण बोलत नाही, शेतीमातीवर कोण बोलत नाही, दुष्काळात सावट आहे, पाण्याची टंचाई आहे. ही सगळं सोडून धार्मिक जातीय राजकारण जास्त वाढत चाललंय. जातीयता आज गावगाड्यापर्यंत आली, धार्मिक कट्टरता गावगाड्यापर्यंत आली. रामकृष्ण हरी माऊली म्हणणारा एक समाज अस्वस्थ आहे ना आज. म्हणजे देवाचं नाव सुद्धा तुम्हाला राजकारणासाठी वापरायला, म्हणून ठाकरेंची गरज आहे. बाळासाहेब ठाकरेंनी सुद्धा हिंदुत्व केलं, पण भाषणापुरतं. जगले असतील ते, पण सर्वसामान्य माणसासाठी काहीतरी करणारी माणसं आज गरजेची आहेत. हे येतील. प्रबोधनकार बाळासाहेब, उद्धव ठाकरे आणि आता आदित्य ठाकरे, काय वाटतं या प्रबोधनकार ठाकरेंनी जो पुरोगामीपणा पेरला, बाळासाहेबांनी जे अस्मितेचं राजकारण केलं, उद्धव साहेबांनी ते सांभाळलं, तर पंजानं, आज्यानं आणि बापानं जे पेरले त्याला आता आदित्य साहेबांनी पाणी घातलं पाहिजे, नातू होऊन, मुलगा होऊन. आणि मला एक वाटतं की त्यांनी आता महाराष्ट्रातल्या पदयात्रा म्हणजे आजच सुरू कराव्यात, म्हणजे समजून जाईल लोकांना की महाराष्ट्राला काय पाहिजे, महाराष्ट्राला काय गरजेचं आहे. कारण महाराष्ट्राला आज वेगळं पण पाहिजे, नवी उमेद पाहिजे, एक नवी दिशा पाहिजे. आपण ठाकरेंबद्दल बोलतोय, उद्धव ठाकरेंबद्दल आपण बोलतोच, पण राज ठाकरेंकडे तुम्ही माणूस म्हणून बघताना कसं बघता? मलाही ते आवडतात, मराठीचा मुद्दा घेऊन समोर येतात. मी SYBला असताना पुण्याच्या कॉलेजला मी 2 दिवस जेलमध्ये पण गेलो आहे मराठी पार्टीसाठी. पुण्यात मनसैनिक नव्हतो, पण राजसाहेबांची त्यावेळची भाषणं, त्या काळात माझं नवीन सळसत रक्त आणि मराठी, माझा विषय स्पेशल मराठीचं प्रेम, आम्ही पुण्याला 2 दिवस तुरुंगात काढलेले आहेत. राजसाहेबांमधला कलाकार, त्यांची भाषणावरची पकड, त्यांनीसुद्धा महाराष्ट्रात आमदार निवडून आणले ना, नाशिक हातात घेऊन दाखवलं. पण त्यांचं काय झालंय, राजसाहेब आज अनेक मराठी तरुणांचे आयडॉल आहेत. ते जे सांगतायत, ते जे बोलतायत, त्याच्यात एक शहाणपण आहे वैचारिक. ते फार कमी लोकांना त्यातून समजतात. राज ठाकरे, मी राज ठाकरेंकडे पाहतो त्यावेळेला त्यांना एक सुसंस्कृत महाराष्ट्र घडवायचा. त्यांना ही भांडणं करणारी, खून हाणामाऱ्या करणारी नको आहेत त्यांना. एक शांत महाराष्ट्र, कलाकारांचा महाराष्ट्र, कलावंतांचा महाराष्ट्र, यासारखा महाराष्ट्र. त्यांची ब्ल्यू प्रिंट ती आली नाही, येऊ दिली नाही, त्यांना तसा सपोर्ट मिळाला नाही. कारण त्यांचं भाषणातलं वाक्य आहे की जात आणि धर्म बघून जर तुम्ही मतदान करत असाल तर या राजकारणाला अर्थ नाही. हे त्यांचं वाक्य आहे. काल उद्धव ठाकरेंनी भाषणाच्या शेवटी भावनिक साथ घातली आणि शिवसैनिकांना सांगितलं की तुम्ही मला सांगा, तुम्ही मला सांगितलं मी पद आत्ता सोडायला तयार आहे. काय नेमका सभागृहात माहोल होता त्यावेळेला जेव्हा उद्धव ठाकरेंचं हे वक्तव्य आलं? सगळे शिवसैनिक असे पेटून उठल्यासारखे उभे राहिले. उद्धव साहेबांना ते राजीनामा देऊ देणार नाहीत, पद सोडू देऊ देणार नाहीत. त्यांना असं वाटलं असेल साहेबांना ही सगळी चावचाव बघून सगळ्यांची, खरंच माझं काय चुकतंय का. पण जाते कोण जाते, जो निवडून आलाय तो जातोय.
मूळ जो शिवसैनिक आहे संघर्ष करणारा तो नाही जात. साहेबच पाहिजे, उद्धव साहेबच पाहिजे हेच बोलले. ते काय पद शिवसैनिक असं तसं उद्धव साहेबांना सोडणार नाही. जेवढे गेले त्याच्या डबल लोक आज त्यांच्यासोबत आहेत. हे पाहून बरं वाटतं, कारण खऱ्याच्या बाजूनं उभी राहणारी आहेत ना, आणि जे उभी राहणारी असतात सत्तेच्या बाजूनं त्यांना जात धर्म नसतो. आणि मला अभिमान असतो की अशा वेळेला खऱ्याच्या बाजूनं आंबेडकरवादी जो असतो तो फुल कॉलर टाईट करून सत्य आणि त्या सत्तेच्या बाजूला उभा असतो. मी त्यातला आहे, मला अभिमान वाटतो. तुम्ही आता बोलता बोलता मगाशी बोललात की उद्धव ठाकरे भेटले मला आणि पहिल्यांदा ज्या वेळेला भेटले त्यावेळेला मला जय भीम जय भीम जय महाराष्ट्र म्हटले. हा माझ्या विचारधारेचा सन्मान आहे. मग मी का मनात ठेवायचं? जर शेंडीतून आणि जानव्यातून हिंदुत्व मुक्त होऊन एक प्रेमळ हिंदुत्व माझ्या कवितेला माझ्या प्रतिभेला गोंजारत असेल तर माझ्यासुद्धा मेंदूतले जाणीवेंचे जानवे मी कुठंपर्यंत जिवंत ठेवायचे? थांबलं पाहिजे, माणसं जोडली पाहिजे. त्यांनाही जायचं आहे, मलाही एक दिवस निघून जायचं आहे. हे वैर आम्ही का घेऊन जावं? विचारधारा एकमेकांच्या जवळ असाव्यात, विचारधारेमध्ये वैर नसावं. ही जी माणसं संपवण्याची विचारधारा आली आहे ना हल्ली, ही महाराष्ट्रासाठी नाही, देशासाठीच नाही, जगासाठी, मानवतेसाठी धोक्याची, की आमचंच पाहिजे. हे चुकीचं आहे. विचारधारा आली जे सगळं लॉट मध्ये जे आहे ते शिवसेनेच्या शिंदे गटाकडे चाललंय. हे सत्तेचे लाभार्थी, सत्तेचे लाभार्थी आहेत. आज तिथं कोण आहे? मला रात्रीपासून आत्ता सकाळपर्यंत फोन आहेत, मला तिथून पण फोन आहे की आमच्या मनातलं बोलला, आम्हाला जे बोलता येत नाही ते तुम्ही बोलला. तिथून तिथले शिवसैनिक मला फोन करतात, शिंदे गटातले शिवसैनिक. म्हणजे नेमकं काय बोललेलं त्यांना आवडलं? तुम्ही जेवढं सगळं जे बोलला शिवसैनिकांबद्दल, हे तिथला शिवसैनिक आहे आणि इथला शिवसैनिक आहे. दोघांचं हृदय बाळासाहेबांपाशीच आहे ना. मी मधली नंतर आहेत, दोघांची पहिले अस्मिता बाळासाहेब आहेत. मग ज्यांचं काय आता सत्ता, ह्याच्यात दोन गट आहेत की बाबा काम करायला सत्ता पाहिजे, काम करायला निष्ठा पाहिजे. ही शिवसैनिक तिकडे गेलेली इकडे गेलेली ही एकच आहेत. ही जी मधली गेलीत स्वार्थासाठी ही बाहेर फेकली जाणार आहेत. वातावरण बदलेल त्यावेळेला ही शिवसैनिक सगळे एकत्रित येणार. आता आज तिकडचे आणि इकडचे शिवसैनिक दोघं चौकात एकत्र चहा पित असतील, विश्वास आहे मला, खांद्यावर हात टाकून त्यांच्याच चर्चा चालली असेल, आमचं भारी झालं, अरे ना आमचं भारी चाललं. हा शिवसैनिक आहे, ही बंधुता आहे. आणि मग तिथं आमच्या बाजूला भीमसैनिक बी असेल, आमच्यान गाजवल बरं का असं म्हणत असेल. आपण खूप बोललो आता सगळ्याच विषयांवरती. तुम्ही आता म्हणालात की मी गावगाड्यावरचा कवी आहे, मातीतला कवी आहे. मातीतली माणसं जेव्हा आता या सुरू असलेल्या राजकारणाकडे बघतात, सगळंच वंगाळ चाललंय असं सध्या शब्द आहे सगळ्यांच्याच तोंडात. पण सगळ्याच राजकारण्यांना काय सल्ला द्याल? छोटासा, आणि तो विनंती आहे किंवा सल्ला आहे, असं काय सांगाल सगळ्यांना? मी सगळ्या या मोठ्या राजकीय नेत्यांना, कार्यकर्त्यांना मनापासून एक सामान्य नागरिक म्हणून एवढंच सांगेन, काम करा. सर्वसामान्य माणसांसाठी काम करा. माझा कार्यकर्ता आहे म्हणून त्याचं काम करू नका. तुम्ही एकदा निवडून आलात की तुम्ही पूर्ण मतदारसंघाचे असता. तुम्ही निवडून आल्यानंतर तुमचा साडू, तुमचा मेहुणा, तुमचा जावई, तुमचा चुलता तुमच्या मांडीवर येतात आणि सर्वसामान्य माणूस तसाच पिचला जातो. माणूसच काय, त्याचा कार्यकर्ता सुद्धा पिचला जातो. एखादा सर्वसामान्य नागरिक तुमच्याकडे काम घेऊन येतो, त्याची कुठंच ओळख नसते, त्याचा कुठं वशिला नसतो, त्याच्याकडं चहा पाण्याला देण्यासाठी 10 रुपये नसतात, पण त्याचं काम महत्त्वाचं असतं. अशा माणसाचं काम आधी करा. ज्या दिवशी अशा माणसाचं काम होईल
त्या रात्री तुम्हाला समाधानानं झोप लागल. मी सर्वांना हेच सांगेन, माणसं जोडा. सत्तेसाठी म्हणून तुमचा जन्म नाही, तुम्हाला लोकांनी निवडून दिले काम करण्यासाठी. ही सगळ्यांसाठी सांगणं आहे. एक चांगलं काहीतरी घडवूया, देश घडवूया. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनातलं स्वराज्य ते सुराज्य रूपानं उभं करूया. महाराष्ट्राला, देशाला या सुसंस्कृतपणाची गरज आहे. आणि राजकारण तुमच्या हातात आहे, सत्ता विरोध तुमच्या हातात आहे, पद आहेत. या सगळ्या राजकारणाकडे एक कवी म्हणून काय म्हणाल कवितेतून? सारे धर्मग्रंथ वाचले, पान चाळताना फक्त एवढीच चूक झाली, बोटाला जिभेवर न्यावं लागलं. मी धर्मालाच थुक्का लावला आणि मी माणूस झालो. परवा घर रंगवताना रंगांचीच फार भीती वाटली. लोक हरामी घराचा रंग बघून माणसाची जात ठरवतात, म्हणून मी अख्खं घरच पांढरं शुभ्र केलं. मी जातीला चुना लावला आणि मी माणसात आलो. हे माणसात येणं गरजेचं आहे, कारण उजाडलेल्या भारतातला उजेड धोक्यात आहे. आणि माझी तुमच्या सर्व व्ह्युअर्सला विनंती राहील की गांभीर्यानं माझ्याकडे बघा, सिरियसपणानं बघा, एक जाती धर्माच्या पलीकडे जाऊन बघा. नवीन पिढीला माझं सांगणं आहे, फेक अकाउंट काढून एक राजकारणावरतीच बोलण्यासाठी तुम्ही याच्या पलीकडे माणूस म्हणून जा. एखाद्या अल्पसंख्याक समाजाचा हो दे की आमदार खासदार, तो जर सुशिक्षित असला, एखादी चांगली शिकलेली मुलगी जर, मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर सुशिक्षित, वेल एज्युकेटेड, वेल क्वालिफाईड अशी तरुण मुलगी मुख्यमंत्री झालेली मला बघायला आवडेल. ही गरज आहे आमच्या मुली. काय बदल घडेल जर मुलगी महाराष्ट्रात, मुलगी जर एखादी तरुण मुलगी मुख्यमंत्री झाली तर तुम्हाला काय वाटतं, काय बदल घडेल? तिच्यात आई असेल, हे मला फार महत्त्वाचं वाटतं. ती कुणाची तरी मुलगी आहे, ही आमच्या मुली संवेदनशील आहेत. आमच्या मुली देतात का शिव्या कुणाला? हीच आहेत टपरी टपोरी. आज निकाल लागत आहेत, पुढं मुलीच आहेत. सुषमा स्वराज माझे आवडते लीडर, माझं आवडतं स्पिरिट आहेत. अटल बिहारी वाजपेयी आहेत. सुषमा स्वराजांची भाषणं अजून ऐकतो मी, अजून त्यांना फॉलो करतो. लवकर गेल्या, काय होऊ शकतं याकडे आम्ही बघितलं पाहिजे. आज ममता बॅनर्जींना पाडल्यासाठी सगळी एकत्रित झाली, उभी आहे बिचारी. महाराष्ट्राला एका गरज आहे, राजकारणातले हे बदल अपेक्षित आहेत, मला घडले पाहिजेत. तुम्ही आता म्हणताय की मुख्यमंत्री पदावरती एक स्त्री दिसावी. सध्याच्या सगळा जो कॅनव्हास आहे त्याच्यात तुम्हाला काय वाटतं की कोण मुख्यमंत्री व्हावं? सध्याच्या आत्ताच्या महिला मुख्यमंत्र्यांना मला नाही, मला महाराष्ट्रात एक नवीन तरुण खणखणीत मुलगी असावी मुख्यमंत्री पदासाठी असं वाटतं. ती नेहमी वाटत राहील. म्हणजे खरं लाडक्या बहिणीला न्याय मिळेल. लाडक्या बहिणी हा 1,500 देऊन आंधळ्या बनवत चालण्याचं काम आहे. ही स्कीम जर इंग्रजांना कळली असती तेव्हा अजूनपर्यंत देश स्वातंत्र्य झाला नसता. ती पेन्शन प्रत्येकाला चालूच राहिली असती. कोणी येऊ दे, ही बंदच करा असलं. मी हे मताचं आहे. कशाला पाहिजे, सवय झाली त्याची. म्हणजे ते अधिकृतपणानं मत विकत घेण्यास प्रकार आहेत. मग मला वाटतं ही इंग्रजांना जर कळालं असतं ना, 10,000 दिले असते आता आणि देश स्वातंत्र्यच झाला नसतं. खूप गप्पा झाल्या, तुम्ही बरेच मुद्दे मांडलेत. मला तुम्ही जे काही सांगितलं, मेळावा झाला, ठाकरेंच्या गप्पा झाल्या आणि त्या खरंच एक माणूस म्हणून ऐकणं आणि तुमच्या चष्म्यातून ऐकणं हे खरंच समाधानकारक होतं खरं तर. कारण की सध्या महाराष्ट्राला या विचारांची गरज आहे आणि गरज राहणार आहे. आणि खरं तर ही सध्या चाललेली परिस्थिती बघता ती गरज खूप वाढणार आहे. त्याच्यामुळे माझ्याला वेळात वेळ काढून तुम्ही ही मुलाखत दिल्याबद्दल मी आपली खूप आभारी. थँक्यू.
धन्यवाद. आभारी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.